नीट ऐक ना. तू बोलतोस का आई बाबांशी एकदा? मी हा. मी अरे कारण तू चांगलं समजावून सांगतोस आणि समजा तू बोललास ना त्यांच्याशी तर मे बी ते डिवोर्स नाही घेणार. मैत्री काय वेडी आहेस का? माझं काय ऐकतील ते? मी आत्ता ओळख झाली आमची. फ्रँकली मला वाटतं की मी याच्यात काही पडू नये. कारण काय शेवटी तो त्यांचा प्रॉब्लेम, नवरा बायकोचा. त्यात मी जाऊन काय बोलणार? मला काहीच माहित नाही. म्हणजे जे काही चाललंय ते आपण बघत बसायचं का? यावर काय एक्झॅक्टली बोलावं मला कळत नाही. सॉरी. तू नाही ना देणार डिवोर्स मला? आधी लग्न तर होऊ दे. स्टुडिओत नाही. तू आज आराम कर, मी बोलतो त्यांच्याशी. अरे मी बोलतो. हॅलो. हा नितीश, मी सौमित्र बोलतोय. हा अरे तिचा घसा खराब आहे तर त्यामुळे ती नाही येणार आज. खरं वाला सांग. खरं वाला. हा म्हणजे खराच खराब आहे आज, त्यामुळे तिला जमणार नाही. येस, मी निरोप देतो. बाय बाय. झोपा. येतो. अरे काय सापडतंय का माझं घड्याळ? अहो शोधते ना आता. काय यांचं गेल्या वेळेला यांच्याकडे वॉशिंग इकडेच असेल रे घड्याळ. उगाच नुसते बोबलत बसले, कळत नाही मला. शोधा शोधा, नाही त्या वस्तूंचा सगळा पसारा करून ठेवलाय. मला पाहिजे ती एकही वस्तू सापडत नाही घरात. शोधा लवकर. अहो कुठे ठेवलंय घड्याळ? हो, खूप दिवसांपासून तुमची हरवलेली फाईल आज मला मिळाली. अब आएगा मजा. बाबा ओ श्याम सुंदर. काय रे, सापडलं का घड्याळ? नाही, खड्या नाही सापडलंय, पण तुमचं एक रहस्य उलगडलंय. मला नाही वेळ तुझ्याशी ना वाद व्हायला अजिबात. बाबा काय आहे? पॅन्ट ती टाक धुवायला तिथे, नको उगाच काढू तिथून. आहो. अहो शाळेत जाताना 1000 वेळा तुमच्याकडून हे 10 रुपये मागितले, तेव्हा हे घे 2 रुपये, हे घे 2 रुपये. आता मी घेणार आहे रिवेंज. आणि नाही दिले तरी पण माझी प्रेमळ आई आहे ना. आई तू तू का माझ्या जीवावर उठतोयस बाबा? मला 2 मिनिट वेळ देशील का नाही? लागलं रे गोवा. 200 रुपये काय मोजत बसलायत त्याच्यात? अरे 200 रुपयात आजकाल काही होतं का? ना म्हणजे पैशांच्या किमती किती आता वाढल्या आहेत. तुम्ही पण काय बाबा. अहो काय 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 अहो काय हे कुठे ठेवता तुम्ही? बाथरूमच्या खिडकीमध्ये? ती काय जागा आहे? तू असा हसतोयस म्हणजे काहीतरी घडलंय. आणि
तुम्ही असे चोरासारखे काय आहात? ते घड्याळ बाबा तुम्ही सांगताय ना की मी सांगू? नाही बाळा, हे बघ, ऐक जरा, मी सांगतो सगळं. ही जबाबदारी मी उचललेली आहे. कॅरी ऑन. नलू, आय एम सॉरी. म्हणजे मी खरं तर तुला हे सांगणार नव्हतो, पण आता नाईलाजाने सांगतोय. सॉरी. म्हणजे मनावर ताबा ठेव, मन घट्ट करून ऐक आता काय ते. विघ्नेश, हात पुढं करून दाखव तिला नेमकं काय झालंय ते. सॉरी. खरं तर मी तुला कालच वचन दिलं होतं की यापुढे आयुष्यात कधी सिगरेटला हात लावणार नाही, आणि आज लगेच आपला हा मुलगा सिगरेटच्या नादी लागलाय ग. मी हे बघ मी खरं बोलतोय बाबा. काय काय बोलताय बाबा तुम्ही? बाबा, हा बाबा मी खरं सांगतो. आई ही सिगरेट बाबा. आता काय माझी शपथ घेतोस का? घे बाबा, घे. माझी खोटी शपथ घे. काय वाटेल ते बोल. खोटं बोलण्यात आता अर्थ नाही रे. नलू, तुला सांगतो, हा मलाही खोटं बोलायला सांगत होता. मी कोणाला काही सांगू नये म्हणून. हे बघ, हे 200 रुपये तो मला देत होता. कोणाला सांगू नका, लाच म्हणून. आता नाही खोटं बोलून चालणार रे. खरंच नाही चालणार. बाबा काय बोलताय बाबा तुम्ही? काय बोलताय? अगं आई मी खरं सांगतो आई, मी असं काय नाही केलं आई. बाबा काय बोलताय बाबा? सिगरेट कार्ट्या, सिगरेट ओढतोस तू? शरीराला किती हानिकारक आहे माहितीये ना तुला? हा सिगरेट हे चांगलं व्यसन आहे. हा व्यसन मुळातच चांगलं नसतं. तू हे अरे घराण्याचं नाव खराब करायला निघाला. तुला काही हे घ्या. आई सोडणार तुला. अरे ऐश्वर्या फार चंचल आहे यार. आदिल, तिला खरं ना आपण एकदा विपश्यनेला पाठवूया, तरच जरा शांत होईल मन तिचं. बावळ पुढे जायचं विपश्यनेला. अरे आत्ता कुठे यार? पोलीस नको. अरे हा यार, मलाही वाटत होतं पोलिसांकडे जावं. जायचं का? मलाही वाटतंय. अरे सौमित्र, काय आहे यार? आली ती घरीच आहे. ही येडी आहे काय अरे मुलगी? सांगता येत नाही का हिला आपल्याला सगळं? काय खूप चिडली ती आपल्यावरच. हो, आपल्यावर. काय आता बोलत पण नाहीये, कोणाशीच बोलायचं नाही म्हणाली, आणि मग भेटायचं तर काय प्रश्नच येत नाही. तिच्याच घरी आहे ती. त्यांच्या गच्चीवरची रूम आहे ना ती. खिडकीतून मध्ये गेली आणि लावून टाकलं. घरच्यांना माहित नव्हतं इथं आहे म्हणून. तिची आई मला विचारायला लागली ना काय झालं म्हणून. नाही सांगितलं असं काय नाही. अरे काय सांगणार रे त्या माऊलीला? म्हणलं उगाच टेन्शन येईल म्हणून मी म्हणलं काही माहित नाही म्हणलं आम्हाला. खरं यार, तिची आई खूप चांगली आहे यार. खूप चांगली आहे तिची आई. माझी आई देवळात जाते ना तेव्हा भेटतात दोघी एकमेकींना. हो ना, तिची आई पापड करते ना. एवढ्या टेन्शन मध्ये पण या माहोल मध्ये निघत असताना थांबवलं आणि ते पापडाच्या 2 लाट्या दिल्या रे हातात. म्हणल्या खा म्हणून. क्या बात है यार. पर अभी उसको क्या पता उसके बेटी के लिए उसे कौन से पापड़ बेलने पड़ेंगे. काय झालं यार? अरे विनोद नाही करत आहे. काय? अरे शपथ, पापडांची शपथ यार, विनोद नाही करत आहे. मी सिरियसली बोलतोय. आता काय करायचं? आपण ना तिच्या घरी धाड घालूया सौमित्र. म्हणजे तिला कळेल जरा याचं काय महत्व आहे. इतकं तिने लेट थांब. काय आपण असे सगळे जाणार तिच्या घरी, एकदम दाट टाकणार? त्यांनी तिच्या आईला नक्की डाऊट येणार काहीतरी मोठं झालेलं आहे. त्यामुळे उगाच कशाला टेन्शन द्यायचं लोकांना. त्यापेक्षा एक काम करू, मी या पोरींना सांगतो
जाऊन जरा बघा. काय त्यांचं बोलणं जरा वेगळं पडतं, आपण बोलून काय होणार नाही. बरोबर. मैत्रीला सांगतो मी, नाही का? अरे मुली पण, अरे बरं तेच तुला माहित नाही नेमकं. बरं झालं आठवण झाली. मैत्रीला आलाय ताप. काय? ती झोपू नये. कस काय? या ऐश्वर्याचं टेन्शन घेतलं असणार ती. या ऐश्वर्या आपण ना सगळ्यांच्या डोक्याला ताप करून ठेवणार आहे बघ. तरी मी चेक तरी करून घेतो. मी वरती जाऊन स्टेटस्कोप घेऊन येतो. चल बाय, भेटू. ठीक आहे, बाय बाय बाय. चल चल. ऐक रे, मी पण निघतो. मला उद्या सकाळी ट्रिप आहे. काही लागलं तर सांग आणि तिची काळजी घे. ए तू सांग रे काही लागलं तर. सावकाश जा. चल. श्वास घे. श्वास घे. उठ जरा, उठ जरा. घे श्वास. झोप. हळू. ऐश्वर्या. काय? ऐश्वर्या. ती आहे, ती तिच्या घरीच आहे. माझं बोलणं झालंय. मला तुला भेटायचंय. आत्ता नाही, मी बोललोय तिच्याशी. तू एकदा बरी झालीस ना की आपण भेटूया. ओके? मला सांग, तुला काय होतंय अजून? कसा? घसा दुखतोय? हा कर, जरा मोठा हा कर. तू काही गिळतेस मला? हा कर. जीभ बाहेर काढ. ठीक आहे, थोडीशी सूज आली आहे घशाला. पोटात दुखतंय का तुझ्या? हे खाल्लंयस का? वरण भात. ठीक आहे, मी गोळ्या आणल्यात, एवढ्या घे. तुला जरा बरं वाटेल. ठीक. काय झालंय? हे बघ, तुला काहीही झालेलं नाही. तू घाबरू नकोस उगाच. आता काय, आपण इतके दिवस एवढी अशी धावपळ चालू आहे ना, त्यामुळे तुला असं होतंय. कसलाही विचार करायचा नाही, शांतपणे झोपायचं. मला माईची खूप आठवण येते. खरं सांगू का, मला पण खूप आठवण येते माईची. पण आता काय, 4च दिवसात ती येते. ती आली का परत धमाल मजा सुरू. तोपर्यंत काय करायचंय? आराम. आराम. चला, येऊ मी? मी काय? मला थोपटून झोपव ना. बर. अगं पण मी काय म्हणतो, थोडस ऐकून तर घे ना माझं. नाही, मी काही ऐकणार नाहीये. अरे, असं नको करू, ऐक तू. काय ग? काय झालं? काय नाही रे, नेहमीच आपलं नवरा बायकोचं. ते आमचं मरू दे. ते हिचं काय झालं ऐश्वर्याचं? कुठे गेली होती? तिकडनं आली की नाही परत ती अजून? ऐश्वर्या? हा? अहो, ती गेलीच नाही, घरीच होते तिच्या. बर. ते सोडा, ते विघ्नेशला काय झालंय? जेवायचं नाही का त्याला? मी घेऊन येतो त्याला. त्याला जेवायला मिळणार नाहीये. का? मी त्याला जेवायला देणार नाहीये. नाही पण दलू, अगं असं करून चालणार आहे का कुठं? हा? त्याला जेवायला न देऊन काय होणार आहे? त्याला शिक्षा व्हायला हवी. एक मिनिट, मला सांगता का नक्की काय झालंय? अरे, हिने त्याला चांगले फटके मारले. अरे, मनस्ताप नाही का दिलाय त्याने मला? आई, तू मारलंस त्याला? ते पण चिडून? नाही म्हणजे चेष्टेत मारतेस ते ठीक आहे, पण
चिडून काय मारायचं म्हणजे का? सिगरेट सापडली त्याच्याकडे. काय सिगरेट. विघ्नेशकडे सिगरेट? खरं आहे, तुझी आई म्हणते ते अगदी खरं आहे. म्हणजे त्याच्या हातात सिगरेट होती. शी समोर धरली माझ्या. नाही नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शिक्षा ही व्हायला हवी. त्याला नाही देणार आहे जेवायला. अगं आई काय आहे? म्हणजे तू काय लहान आहेस का? म्हणजे त्याची चूक झाली तर त्याला समजवता येतं ना, मारायचं कशाला? तो लहान आहे म्हणून त्याच्याबरोबर पण तुम्ही लहान असल्यासारखे वागणार का? हा? आणि हे काय जेवायला देणार नाही वगैरे? तरीच म्हणलं एवढ्या लवकर कसा काय झोपला तो? हा शोना बोल. हा ऋतू, अगं ऐश्वर्या घरीच आहे तिच्या. व्हॉट? थँक गॉड. अरे मी कधीपासून तिला फोन ट्राय करते पण तिने माझा नंबर ब्लॉक केलाय रे. हो, माझा पण नंबर ब्लॉक केलाय तिने, सगळ्यांचाच नंबर ब्लॉक केलाय. काय कोणाला बोलायचं नाही, कोणाशी भेटायचं नाही वगैरे म्हणते. ए यार ही आयशू पण ना. शी सोना, असं का होतं रे आपल्या ग्रुपमध्ये? काय माहिती, मला काय वाटतंय ऋतू, आपल्या ग्रुपला ना दृष्ट लागली आहे कोणाची तरी. काय लागली? दृष्ट? हे बघ ऋतू, दृष्ट लागणे म्हणजे अशी एखादी व्यक्ती जिची नजर लागते आणि त्या नजरेत एक निगेटिव्ह फोर्स असतो. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये सगळं चांगलं चाललेलं असताना एकदम काहीतरी असं घाणेरडं घडतं. आलं लक्षात? म्हणजे तू अशा त्या टेलिब्रँडचे ऍड बघितले असतील ना रात्री, असे नजरेतनं रेज येतात अशा, आणि ते तावीज घातल्यावर ते तावीज ते रेज शोषून घेतं. आलं लक्षात? नजर लागते. ओ यू मीन ओमेन्स? ओमेन्स. नाही नाही, मला नाही वाटत. म्हणजे मला काय वाटतं, आपण जे डिसाईड करतो ना तेच होतं आपल्या लाईफ मध्ये. दॅट्स इट. हो. हो. मग ऋतू, जर का तू असं ठरवलंस तर तुझे डॅड राहुल आणि तुझं जुळवू शकणार नाहीत ना? शोना, तुला माहितीये माझ्या एकटीच्या ठरवण्यावर काही नाहीये. काय आज कशी झाली भेट तुमची? आज म्हणजे अशीच नेहमीसारखी जनरल. बट यु नो व्हॉट? काय? राहुल इतका काही बोरिंग नाहीये. मग म्हणजे मला आधी असं काय वाटलं होतं की तो फक्त काम आणि काम असंच करत असेल, पण यु नो त्याला फिल्म्स आणि म्युझिक मध्ये पण इंटरेस्ट आहे रे. चांगलं आहे की मग. म्हणजे इनफॅक्ट आम्ही परवा मूवीला जातोय. हो, भारी. दोघंच का? दोघं नाही रे, दोघांच्या फॅमिलीज मिळून जातोय. वाव, चांगलं आहे की मग. किती चांगली गोष्ट आहे, फॅमिलीज मिळून भेटताय आणि जाताय वगैरे. तर ए हॅलो शोना, ऐक ना रे, तू प्लीज जलस होऊ नकोस ना. प्लीज प्लीज. हो हो, जा ना. म्हणजे काय तुला काय वाटतं मी इन्सिक्युअर वगैरे होतोय का काय? जा जा जा, काही तसं काहीच हरकत नाही. हा चल, मी नंतर करते तुला. ठेवू आता? हो हो चल. ओके बाय, लव्ह यू. हो बाय बाय, लव्ह यू. हॅलो. लाल झालीये पाठ माझ्या लेकराची. तूच मारलीस ना, रागाने एवढं मारतात काय? मारताना कोणी विचार करत? लहानपणी पण असंच मारायचं आणि मग जेवायला नाही द्यायचंय त्याला. हा, त्या कुलकर्णीच्या अंगावर थुंकला होता तेव्हा ना? नाही, त्या जयेश भाऊजींच्या पिशवीत नाही का साप सोडला होता तेव्हा. नाही, ते शेजारच्या राणीला चावला होता ना, त्याला नव्हतं दिलं जेवायला. मला आठवतंय ना, माझं बालपण म्हणजे मार खाल्ल्याच्या आणि उपाशी राहिल्याच्याच आठवणी आहेत. अरे कार्ट्या, एवढं भरभरून प्रेम केलं मी तुझ्यावर, ते नाही का रे आठवत तुला? ए म्हणे,
असं ना इतकं स्वतःचं सुंदर आयुष्य असतं ते असं व्यसनाच्या अधीन नाही करू रे. तू शपथ घे माझी की यापुढे मी सिगरेट ओढणार नाही, सिगरेटला हात लावणार नाही. हो की नाही रे दादू? म्हण. ठीक आहे आई, बाबा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी परत नाही करणार असं. मला काही सांगायचंय. बाबा आता मॅटर आता सॉल्व्ह झालेत ना, नका ना परत वाढू. नाही नाही अरे बोलू दे त्यांना, नाहीतर मला बोलावं लागेल. नाही नाही थांब जरा. हे आत्ता सांगणं मला गरजेचं वाटतंय. मला सांगू दे. नलू, ती सिगरेट विघ्नेशची नव्हती. ती सिगरेट माझी होती. मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. जेवायला चल बा. हा चला चला जेवायला चला. पटकन सगळ्यांना भुका लागल्यात. चला चला. फक्त मुलांना